गुड मॉर्निंग ऑल. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. इथे कोल्हापूरमध्ये एवढी थंडी पडते ना, की सकाळी लवकर उठणंच होत नाही. तरी पण उठायचं असतं कारण की डब्बा करायचा असतो आणि असं जरा शॉपिंगही करायची होती म्हणून लवकर उठलो होतो. पहिल्यातलं व्हीमार्टमधलं काम संपवून घेतलं. काय काय पाहिजे ते सगळं परचेस केलं. घरी यायला थोडा लेटच होणार होता. मग यांनी सजेस्ट केलं की आज नाश्ता आपण बाहेरूनच करूया म्हणून. मग मस्त येताना मसाला डोसा, मेंदूवडा, सांबार चटणी घेऊन आलो होतो आणि तिथलचा डोसा वगैरे खूप छान असतो. मग मस्तपैकी तो एन्जॉय केला. त्यानंतर ते कामाला गेले आणि आर-टी-आरच्या सायलेन्सरमधून आहे ना, जरा दूरच येत होता. म्हटलं एकदा दाखवून घ्या आणि ह्यांना वेळच भेटत नव्हता. पण फायनली त्यांनी आज वेळ काढला. त्यानंतर आम्हाला एक बॅड न्यूज कळली की आर-टी-आर रिपेअर व्हायला 5 दिवस लागणार आहेत. पहिली मला आर-टी-आर आवडत नव्हती, पण आता ती मला दिसणार नाही 5 दिवस, तर मी तिला मिस करणार आहे. पण फायनली होपफुली ती येणार आहे मंडेला आमच्याकडे वापस रिपेअर होऊन. आणि संध्याकाळी मस्त पावभाजीचा भेद बनवला होता. मी मस्तपैकी भाज्या वगैरे कापून घेतल्या आणि मी फर्स्ट टाईम पावभाजी बनवली होती म्हणून मी काय रेसिपी शूट नाही केली. नेक्स्ट टाईम पक्का करेल. आणि माझी पावभाजी खूप सुपर्ब झाली होती. मस्त तिला असं. आणि मी जी बटर मिल्कची रेसिपी शेअर केली होती ते मी स्वतः बनवलं असं आणि ते पण छान झालं होतं. आणि मला प्राऊड होतं की आधी मला काहीच येत नव्हतं, पण आता बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मला जमतात आणि बनवायलाही आवडतात. सो थँक्स फॉर वॉचिंग.